बहुजन उद्धारक सर्व महामानव आणि महामाता यांच्या विचाराला प्रथमतः अभिवादन करून आज सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या वतीने वामनदादा कर्डक यांची जयंती महापालिकेने करावी म्हणून तिसऱ्या वेळेस निवेदन दिलेलं आहे। यापूर्वी 11/5/2026 रोजी तसेच 16/6/2026 रोजी त्यांना स्मरणपत्र दिलं आणि विनंती केली की लोकशाही साहित्यरत्न गीतातून प्रबोधनकार करणारे महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने करावी अशी सर्व पिंपरी चिंचवड वासियांची तशी विनंती आहे। त्या प्रकारचे निवेदनसुद्धा दिलेले आहे। परंतु हा प्रश्न काही साधासुद्धा नाही। जयंती करणं म्हणजे प्रत्येकाने आपापली जयंती करावी अशा पद्धतीचं असल्यामुळं या पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक फुले आंबेडकर विचारधारेतील कार्यकर्त्यांनी ज्या ज्या सामाजिक संघटना आहेत, ज्या ज्या राजकीय संघटना आहेत, अशाने सुद्धा वामनदादा कर्डकांची जयंती केली पाहिजे। कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिवशी डॉक्टर वामनदादाची गीतं गातो आणि त्यांना अभिवादन करतो। परंतु महानगरपालिकेने जयंती करावी अशी पिंपरी चिंचवड वासियांची विनंती आहे पालिकेला। आणि त्यातून या महानगरपालिकेला 2.5-3 वर्ष प्रशासकीय राज्य होतं म्हणून त्यावेळेस काही करता आलं नाही। परंतु आता नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत, जे फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर इथं निवडून आलेले आहेत आणि फुले शाहू आंबेडकर विचारधारा अभिप्रेत असणारे जे नगरसेवक आहेत, एरवी म्हणतात आम्ही कुठल्याही पक्षातून आलो तरी आम्ही फुले शाहू आंबेडकरांचंच कार्य करू आणि त्याच दिशेने आमची वाटचाल असेल असं नवनिर्वाचित नगरसेवकांचं म्हणणं असतं। म्हणून मला म्हणायचं आहे, सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेतर्फे आपणा सर्व या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवनियुक्त नगरसेवकांना, महापौरांना, विरोधी पक्ष नेत्यांना, स्थायी समितीच्या अध्यक्षांना, या सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण पुढाकार घेऊन महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती आपण केली पाहिजे, त्यांना अभिवादन केलं पाहिजे। यासाठी तुम्ही सभागृहात हा विषय मांडून तो पास करून घेतला पाहिजे। कारण आम्ही कितीही असे निवेदनं दिले, काही केलं तरी शासकीय नियमाप्रमाणे जी महापुरुषाची जयंती कुणी करायची, कशी करायची याच्यासाठी जी लिस्ट असते ती लिस्ट महाराष्ट्र शासनानं, केंद्र सरकारनं एक नियुक्त केलेली आहे, जाहीर केलेली आहे। त्या दृष्टिकोनातून वामनदादा कर्डक यांची जयंती करता येत नाही। कारण त्यांचं आजपर्यंत नाव महामानवाच्या यादीमध्ये नाही। म्हणून मला म्हणायचं आहे की या महाकवीच्या नावावर, वामनदादा कर्डकांच्या नावावर इतर गायकांना, जे जे गायक आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिले वामनदादा कर्डकच्या नावाचे। त्याचप्रमाणे 13 ऑक्टोबर 2023ला
MGM विद्यापीठानं या केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या हस्ते वामनदादा कर्डकला MGM विद्यापीठानं एक डिलीट पदवी देऊन मरणोत्तर त्यांचं डॉक्टर पदवी देऊन त्यांचा सत्कार केला. म्हणून आम्हाला म्हणायचे की आणि कसले महामानव पाहिजे, कारण मराठी भाषेला केंद्र सरकारनं या राज्य सरकारनं एक उत्कृष्ट दर्जा देऊन जो मराठी भाषेमध्ये कविवर्य असतील, साहित्यिक असतील यांचा सन्मान केलेला आहे. कारण मराठी भाषा ही सर्वोत्कृष्ट ठरावी आणि तिचाच गौरव व्हावा या दृष्टिकोनातून वामनदादा कर्डकनं सुद्धा मराठी भाषा सुदृढ व्हावी या दृष्टिकोनातून लोकगीतं गाऊन एक समाज प्रबोधन केलं. अशा महामानवाला वंदन करण्यासाठी मी म्हणत नाही की लगेच जयंती करा, आम्ही म्हणत नाही की लगेच मोठमोठ्या जयंत्या खा, परंतु या आयुक्त सरांना, पिंपरी चिंचवडच्या आयुक्त सरांना, महापौर साहेबांना आणि इतर सर्वच नगरसेवकांना नम्रतेची विनंती आहे की महाकवी वामनदादा कर्डक यांना आपण अभिवादन करण्यासाठी महानगरपालिकेनं 15 ऑगस्ट ही त्यांची जन्मतारीख असल्यामुळं त्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करावा आणि महामानवाला, या महाकवीला वामनदादा कर्डकला आपण सर्वांनी अभिवादन करावे अशी मी आपणाला नम्रतेची विनंती करतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.